अरे मागे ना बसा तिकडं बसा खाली बसा खाली बसा सगळे बसा खाली नुसतं तोवड दाखवू नका घेतलं रस्त्यावर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं चक्काजाम करत आहोत। सर्वांनी रस्त्यावर बसून घ्या, कृपया उभं बसून घ्या। बाळासाहेब स्टेजवर उभारले त्यांना तिकडे एक मिनिट अरे अलमट्टीची उंची रद्द, अलमट्टीची उंची रद्द, अलमट्टीची उंची रद्द, अलमट्टी धरणाची उंची रद्द। अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, अरे झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अलमट्टी धरणाची उंची रद्द, अलमट्टी धरणाची उंची रद्द, धरण तुमचं, अरे धरण तुमचं, अरे धरण तुमचं। शेतकरी एकजुटीचा, अलमट्टीची उंची रद्द झालीच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, धरण तुमचं, धरण तुमचं, धरण तुमचं। अलमट्टीची उंची रद्द, अलमट्टीची उंची रद्द झाली पाहिजे, झाली पाहिजे उंची, झाली पाहिजे, झाली पाहिजे उंची रद्द झाली। शेतकरी एकजुटीचा, धरण तुमचं, एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। अलमट्टीच्या संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात तिथं आज सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होतं। त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक असतील, हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी, फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं 21 तारखेला 3:30 वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो, बैठक आहे परंतु लेखी पत्र नव्हतं। त्यांनी लेखी पत्र दिलेलं, आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे। आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी, जेणेकरून पुराचा धोका आमच्या 3 जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल। यांनी आश्वासन काय दिलेलं तुम्हाला आणि बैठकीला प्रतिनिधी होते, त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे का? कारण ते देखील सहभागी झाले। नाही, हे आंदोलन सर्व पक्षीयच। आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्व पक्षीय आंदोलन आहे, सगळेजण आपण यामध्ये या। आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो, आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे, त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे। येत्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही, आमचं ऑलरेडी ह्या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी अलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असेल। वडनेरे कमिटी बदलण्याबाबत तुम्ही सांगितलं नाही, वडनेरे कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील, परंतु अलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे, मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही, ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत, परंतु आमचं दुमत आहे त्या अलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही, त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे। त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल, त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्यावी। कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसचे सरकार शेवटी ते सरकार त्यांची भूमिका मांडते, आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका मांडावी। जो आता स्थगिती मिळालेली आहे ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणामुळे मिळालेली आहे। महाराष्ट्र सरकार याच्या विरोधात खरं का सांगत नाही, म्हणून आमचं म्हणणं तेच आहे, या बैठकीमध्ये निदान खरं बाहेर येईल की महाराष्ट्राची भूमिका काय आहे, कोर्टात सामील झाले का महाराष्ट्राचं, तेलंगणा कोर्टात गेलेलं आहे, तर हे सगळं
बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाहीत. कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे, उपमुख्यमंत्री बोलत आहेत, जलसंपदा मंत्री बोलत आहेत, पण जोपर्यंत कागदावर येत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास नाही. एक मिनिट विश्वजित बोलतो. कोल्हापूर व सातारा 3 जिल्ह्याला अत्यंत त्रासदायक ठरणारा सन 2019चा महापूर आणि ह्या महापुराची जी काही कारणं आहेत त्यामध्ये प्रमुख कारण असणारं जे अलमट्टी धरण आणि त्याची आता कर्नाटक सरकारने जे काही निर्णय घेत आहे की त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भात आज त्याच्या विरोधात या ठिकाणी सांगली कोल्हापूरच्या सर्व पूरग्रस्त लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या चक्काजाममध्ये उपस्थित होते. हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारची चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतोय ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा. केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब करावी. आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टाची सुद्धा पायरी या महाराष्ट्र सरकारने सांगली कोल्हापूरच्या लोकांसाठी चढली पाहिजे आणि अलमट्टीच्या धरणाबाबतीत कर्नाटक सरकारला थांबवून हा निर्णय ताबडतोब त्याला स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे. धन्यवाद.